मी शनाया। आजचा विषय भावनिक आहे, संवेदनशील आहे आणि राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचा तंबू ज्या अजित पवार नावाच्या मजबूत एकखांबी आधारावर उभा होता, तोच खांब अचानक निखळल्याने या पक्षात मोठी उलथापालथ होणार आहे हे निश्चित आहे। अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणातही प्रचंड वेगाने घडामोडी घडणार आहेत। आता सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनाही राजकारणातील सारीपाटाच्या खेळाची नव्याने मांडणी करावी लागणार आहे। अजित पवारांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व कोण करणार आणि पक्षाचे भवितव्य काय याची चर्चा लगेचच सुरू झाली आहे। राष्ट्रवादीच्या भवितव्याबाबत भाजपची भूमिका देखील निर्णायक ठरणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना 1999 मध्ये झाली, तेव्हापासून अजित पवार हे शरद पवारांना साथ देत होते। शरद पवारांचा राजकीय उत्तराधिकारी अजित पवार की सुप्रिया सुळे हा मुद्दा पुढे आला आणि अजितदादांमधील अस्वस्थता वाढत गेली। भाजप बरोबर जाण्याचा अजित पवार आणि अन्य नेत्यांचा प्रस्ताव शरद पवारांनी फेटाळून लावल्याने पक्षांतर्गत वाद उफाळून आला। सुप्रिया सुळे यांच्याकडे देखील राज्याची जबाबदारी सोपवण्यात आल्यानंतर अजित पवार अधिकच संतप्त झाले। यातूनच अजित पवारांनी काका शरद पवारांच्या विरोधात बंड केलं। अजित पवारांनी स्वतंत्र पक्ष जून 2023 मध्ये स्थापन केला। त्यांनी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आदी नेत्यांना महत्त्व दिलं। पडद्याआडून पुत्र पार्थ पवार हे देखील पक्षाची सूत्रे हलवित होते। 2024च्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघातनं पत्नी सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरवलं होतं। तेव्हा भाजपच्या काही नेत्यांनी पत्नीला उमेदवारी देऊ नये असं सुचवलं होतं, परंतु अजितदादांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला। विधानसभा निवडणुकीत प्रचाराचे सारे नियोजन पार्थ पवार यांनीच केले होते। पत्नीला खासदारकी तर मुलाकडे पक्षाचं नियोजन, यातून अजित पवारांच्या पक्षातही घराणेशाही पुढे येऊ लागली। राष्ट्रवादीतील अजित पवार गटातील नेतृत्वाची पोकळी आणि पक्षाच्या भवितव्याबाबत निर्माण झालेल्या गोंधळात भाजपची भूमिका आता महत्त्वाची ठरणार आहे। राज्यातील एक प्रादेशिक पक्ष संपून भाजपची ताकद वाढणार असल्यास त्या दृष्टीने पावले देखील टाकली जातील। सत्तेची चटक लागलेले राष्ट्रवादीतील बडे नेते कदाचित भाजपचा मार्ग पत्करतील। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे अशी नेते मंडळी भाजपमध्ये प्रवेश करू शकतात। शिवसेना उद्धव ठाकरे गट वाढू नये म्हणून भाजपला शिवसेना शिंदे गटाची काळजी घ्यावी लागणार आहे। राष्ट्रवादीबाबत तशी वेळ येणार नाही। शरद पवार गट कसाबसा तग धरून आहे। या साऱ्या शक्यता लक्षात घेऊन राष्ट्रवादीची सूत्रे कोणाकडे असावीत या दृष्टीने भाजपकडून रणनीती तयार केली जाऊ शकते। तामिळनाडूत जयललिता यांच्या पश्चात अण्णा द्रुमकच्या नेतृत्वाच्या वादात भाजपनेच महत्त्वाची भूमिका बजावली होती। याकडे लक्ष वेधण्यात आता यावेळी येतं। काही दिवसांसाठी हंगामी अध्यक्ष म्हणून खासदार सुनेत्रा पवार यांची निवड केली जाऊ शकण्याची शक्यता आता वर्तवली जाते। पण पत्नी सुनेत्रा किंवा पुत्र पार्थ अथवा जय पवार यांना राजकीय किंवा संघटनात्मक अनुभव नाही। भाजप बरोबर सत्तेत सहभागी होण्यासाठी एकत्रित राष्ट्रवादीतील अनेकांनी अजित पवारांच्या पक्षाचा पर्याय निवडला होता। शरद पवार हे भाजप बरोबर येण्याची शक्यता असेल तरच ही सारी नेते मंडळी पवारांचं नेतृत्व पुन्हा स्वीकारू शकतात। शरद पवारांबरोबर जाऊन विरोधात बसण्याची कोणाची इच्छा दिसत नाही। एकूणच काय तर विधानसभेत 41 आमदारांचं नेतृत्व करणाऱ्या अजितदादांचा राज्य सरकारमध्ये मोठा दबदबा होता। आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेले उपमुख्यमंत्री पद, राज्याचं अर्थमंत्रीपद हे कोणाकडे द्यायचं या निमित्ताने नक्कीच हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे। राज्याच्या मंत्रिमंडळात पवार घराण्यातील एकही मंत्री नाही अशी परिस्थिती राष्ट्रवादी पक्षाला निर्णायक निर्णय घेण्यास कारणीभूत ठरू शकते का याचीही चिंता राष्ट्रवादीतील दिग्गज नेत्यांना पडली आहे। महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास सांगतो की व्यक्तिकेंद्रित पक्ष नेतृत्व हरवल्यावर टिकत नाही। राष्ट्रवादी समोर देखील तोच कसोटीचा क्षण आता उभा राहू शकतो। तुम्हाला काय वाटतं? राष्ट्रवादी पक्षाचं पुढे काय होईल? कमेंट करून मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।